एकदम क्रीमी आणि रवाळ असा हा गाजराचा हलवा, अजिबात चिकट न होणारा. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे जे आहेत मी 1 किलो गाजर घेतलेले आहे, वजनाने म्हणाल तर गाजर. आता जे वरती आपण त्याला मुळी म्हणू शकतो किंवा मग केससुद्धा म्हणू शकतो, छान अशी शिलून घ्यायचे गाजर. स्वच्छ धुवून घेतले, त्याच्या वरचा आणि खालचा थोडा थोडा भाग जो आहे कट करून घेतला आणि छान असं किसून घेऊया. कारण किसल्यावर जी गाजराची लांबीची बॅलन्स राहते ती व्यवस्थित असते. तर या ठिकाणी कढई घेतली, कढईमध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे, त्यामध्ये 100 ग्रॅम खवा घातलेला आहे वजनाने म्हणाल तर, आणि मापाने म्हणाल तर 4 चमचे खवा आहे. हा खवा जो आहे छान असा भाजून घेतला. त्यानंतर परत 2 चमचे जे आहे तूप घालून घेतलं त्याच कढईमध्ये आणि आपण जे किसलेले सर्व गाजर आहेत ते घालून घेतले आणि छान असं 2 ते 3 मिनटं जे आहे तुपामध्ये गाजर जे आहेत छान असे फ्राय करायचे आहे. अशा पद्धतीने कलर येईपर्यंत आपल्याला जे आहे फ्राय करायचे आहे. इथे जे मी 1.5 ग्लास दूध घेतलेलं आहे, वजनाने मापाने म्हणाल तर 350 ml दूध घेतलेलं आहे मी. आणि फुल फॅट क्रीमचं दूध असं काही नाही, जे घरात अवेलेबल आहे तेच दूध घेतलेलं आहे. त्यानंतर छान असं मिक्स केलं, झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे आणि परत झाकण काढून घ्यायचं. तर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि या ठिकाणी जे आहे रेड फूड कलर घातलेला आहे, थोडा चिमूटभर. तुम्ही हवं तर लिक्विडमध्ये सुद्धा घालू शकता, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, स्किप केलं तरीसुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर 1 वाटी साखर घातली, वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम साखर घातलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कारण साखर जे आहे, साखरेने छान असा कलरसुद्धा बॅलन्स होतो आणि साखर तर हवीच. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि जो आपण खवा रोस्ट करून घेतलेला होता किंवा मग फ्राय करून घेतलेला होता तो घालून घेतला आणि परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे. छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि फ्लफी असा हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे. 1 चमचा एकदम लास्टला 1 चमचा जे आहे वेलची पावडर घातली, फ्लेवरफुल आणि टेस्टसुद्धा छान अशी बॅलन्स होते. आणि हे बघा छान असा रवाळ आपला गाजराचा हलवा जो आहे बनत आलेला आहे. आता छान अशा रवाळ गाजराच्या हलव्याला मस्त असा तडका देऊया, शाही तडका देऊया. तरी ते 2 चमचे तूप घातलं, त्यामध्ये काही बदाम काजूचे काप, त्यानंतर किसमिस घातले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. त्यानंतर छान असा गरम गरम तडका जो आहे गाजराच्या हलव्यावर सोडला आणि व्यवस्थित परत मिक्स करून घेऊया. तडका जो आहे नेहमी तिखटच वस्तूला द्यायचा असं काही नाही, आपण गोड वस्तूला सुद्धा देऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपला जो हलवा आहे तयार. अशा क्रीमी हलव्याची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्रिकोणी बटनाला क्लिक करा.